दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण पूर्वी लोकनाट्य खूप बघायचो बघा. त्यामध्ये एक राजा असायचा आणि एक प्रधान असायचा आणि बरेच गमतीदार गोष्टी त्यामध्ये असायच्या. आणि मग राजा सुरुवात अशी करायचा की प्रधानजी, आपल्या राज्याची स्थिती कशी आहे? आणि मग प्रधान त्याला उत्तर द्यायचा की महाराज, आपल्या राज्याची स्थिती खूप चांगली आहे. श्रीमंत लोक अजून श्रीमंत होत आहेत, गरीब लोक अजून गरीब होत आहेत. आणि प्रेक्षकांमध्ये एकदम हशा उडायचा, सर्वजण हसायचे. आणि पण खरंच ही गोष्ट हसण्यासारखी आहे का? कारण आपण आजच्या जगामध्ये जर बघितलं, आपल्या आजूबाजूला बघितलं की काय चालू आहे, तर धार्मिक कष्ट करीत आहेत आणि पापी लोक अजून गब्बर होत आहेत. अनेक गैरमार्गाने पैसा कमवत आहेत आणि त्यांचं अगदी चांगलं चाललं आहे असं कधी कधी आपल्याला वाटतं. आणि ज्यावेळेस आपण हबक्कूकचं पुस्तक वाचतो, जुन्या करारामध्ये हबक्कूकचं पुस्तक वाचतो, त्यावेळेस हबक्कूक संदेष्टासुद्धा परमेश्वराला हेच ओरडून सांगत आहे की बघ, की जुलूम झाला आहे तरी तू सुटका करीत नाहीस. जुलूम चालू आहे, सर्वांवर जुलूम होत आहे, लुटालूट चालू आहे, कायदा ढिल्ला पडला आहे आणि दुष्ट धार्मिकाला येऊन तोडत आहे. आणि अशा वेळेस परिस्थिती खूप गंभीर आहे असं हबक्कूक परमेश्वराला सांगत आहे. परंतु परमेश्वर त्याला उत्तर देतो की विलंब लागला तरी वाट पहा. परमेश्वर आपल्या वेळेनुसार सर्व काही कार्य करत असतो, कारण प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो. परमेश्वर पुढे सांगतो की धार्मिक विश्वासाने वाचेल. अधार्मिकाला देवाची गरज नसते, तो त्याच्या कर्माने मरणार आहे. आजच्या जगामध्ये आपण जिथं राहत आहोत, आपण काय वेगळं बघत आहोत? आपण सर्व काही प्रकारे भ्रष्टाचार चालू आहे, सर्व प्रकारे दुष्टाई चालू आहे, सर्व प्रकारे लोक देवाच्या मार्गापासून दूर चाललेले आहे, देवाच्या आज्ञा पाळत नाही. पैसा हा सर्व काही झालेला आहे. आणि देव आम्हाला ह्या अशा जगामध्ये विश्वासाने जगण्यासाठी सांगत आहे. वेळेप्रमाणे पापी अधार्मिक जे आहे ह्यांचा नाश होईल. आपला मार्ग जो आहे, आपला ख्रिस्ताचा मार्ग आहे, आपला देवाचा मार्ग आहे, आपला खऱ्याचा मार्ग आहे, हा खूप छोटा आहे, हा खूप अरुंद आहे, पण त्याच मार्गाने चाला असं देव आम्हाला सांगत आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, हबक्कूक ह्याचा 2 अध्याय 4 वचन. पहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठाई सरळ नाही. धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.